आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जोडले जात आहेत। शशिकांतजी, बैठक जी झालेली आहे, गुप्त बैठक झाल्याची सूत्रांची माहिती, नेमकी काय चर्चा झाली? विलीनीकरणावर काही चर्चा झालेली आहे का? तुम्हाला कुठल्या सूत्रांनी माहिती दिली मला कळत नाहीये। मी आपल्याला एवढंच सांगतो की अशोक पवार आमचे जे सहकारी आहेत त्यांच्या चिरंजीवांच्या रिसेप्शनसाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो होतो। लग्नाच्या वेळेला एकत्र आल्यानंतर आम्ही जेवणासाठी एकत्र फक्त त्या ठिकाणी जमा झालो। कुठलीही राजकीय चर्चा नाही, कुठलीही विलीनीकरणाची चर्चा नाही। आदरणीय पवार साहेबांनी, मी, सुप्रियाताई, सगळ्या नेत्यांनी प्रथमतः अनेक वेळा सांगितलेलं आहे की विलीनीकरणाची चर्चा ही थांबलेली आहे। मला आश्चर्य वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सातत्याने विलीनीकरण हा विषय का येतो। त्यांनी अडचण अशी होती की आमचे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संभ्रम निर्माण होतोय आणि वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होते। मी आता तुम्हाला स्पष्ट सांगतो, कुठली तशा प्रकारची गुप्त बैठक वगैरे झालेली नाही। निमित्त फक्त लग्नाच्या रिसेप्शनला आम्ही एकाच वेळेला सगळेजण आलो आणि एकाच वेळेला सगळे आल्यानंतर जेवणासाठी एकत्र आलो, एवढाच विषय होता। ठीक आहे, बैठकीमध्ये राजकीय चर्चा सगळ्या देशाच्या राज्याच्या सध्याच्या परिस्थितीवर होते, त्यामध्ये कुठलं वावगं नाही। आता देशामध्ये महागाई वाढलेली आहे, देशामध्ये ज्या पद्धतीने आता पंतप्रधानांनी आव्हान केलं त्याच्यावर त्या भूमिका, लोकांमध्ये काय आता पुढे होणार आहे, येणारी लॉकडाऊनची परिस्थिती होते का, अशा बऱ्याच चर्चा होतात ना। पण इथे कुठल्याही प्रकारची विलीनीकरणाची चर्चा झाली नाही आणि होणार नाही, हे मला मी राज्याचा या पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो। अशी कुठली चर्चा होत नाही आणि होणार नाही। पण वारंवार अशी चर्चा सुरू आहे की याआधी देखील अशा गुप्त बैठका झालेल्या आहेत। आजची बैठक जसं तुम्ही सांगताय की लग्नाच्या निमित्ताने होती, याआधी झाल्याची माहिती आहे, मात्र विलीनीकरणावर खरंच काही चर्चा झालेली नाही असं आपलं म्हणणं आहे। मी आपल्याला सांगतो, बघा, बैठक होते, पक्षाची बैठक प्रत्येक पक्षाची बैठक होते ना। बैठक होऊ नये का? प्रत्येक पक्षाची बैठक ही होत असते आणि बैठकीवर चर्चा होत असतात। त्या चर्चेमध्ये राजकीय परिस्थिती, सध्याची पक्षाची परिस्थिती, या सगळ्या चर्चा होतात। चर्चा झाली, त्यामध्ये विलीनीकरणाच्या बाबतीत मला विषय आम्ही मागे स्पष्ट केलेला आहे, कुठल्या प्रकारची चर्चा नाही। आता हे मी परत एकदा स्पष्टपणे सांगतो, अशा प्रकारची चर्चा नाही। पण रोहित पवारांनी जो दावा केला होता की राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 जणांना घेऊन भाजपामध्ये प्रवेश करतील असा दावा रोहित पवारांनी केला, त्या संदर्भात काही चर्चा आपली पक्षांतर्गत झालेली आहे का? नाही, रोहित पवारांनी त्यांचं वैयक्तिक मत मांडलेलं आहे, त्यांना काय त्याच्याबद्दलची माहिती असेल त्यांना विचारा। पण मला वाटतं की अशा प्रकारची चर्चा आमच्याकडे कुठली झाली नाही। तर त्या दिवशी पवार साहेबांना भेटायला सुनील तटकरे आले होते, त्यांनी त्याचा खुलासा केलेला आहे, पवार साहेबांनी सुद्धा त्याचा खुलासा केलेला आहे। त्यामुळे मला वाटतं एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करणारे नेते मंडळी एकत्र असतात, त्यावेळेला एखाद्याच्या सुखदुःखामध्ये, एखाद्याच्या असलेल्या तब्येतीच्या विचारासाठी एकत्र आली किंवा भेटली, त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने काढण्याची गरज नाही असं माझं मत आहे। बरं, निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत बोलत होते। त्यांचं म्हणणं की कुठल्याही प्रकारची गुप्त बैठक झालेली नाहीये, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार प्रमुख नेते यावेळी या ठिकाणी उपस्थित होते आणि विलीनीकरणावर कदाचित काही चर्चा झाली असल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।